हे आघात अशा प्रकारचं ज्ञान आहे. ह्या ज्ञानाची कल्पना करता येत नाही, ह्या ज्ञानाची किंमत करता येत नाही, ह्या ज्ञानाची उंची सांगता येत नाही. हे ज्ञान किती गहन आहे हे कोणी सांगावं नाही का. आणि म्हणून अगदी आपण पहा तर अशाच प्रकारचा विचार जर आपण करायचा, ह्या ज्ञानाचा विचार जर आपण करायचा जर झाला, हे ज्ञान काय सांगतं, काय सूचित करतं, काय सांगतं आपल्याला, तर आत्मज्ञानाचं स्वरूप सांगतं. जगातलं सत्य काय आहे ते सांगतं. अज्ञान काय आहे ते सांगतं. भ्रांती काय आहे ते सांगतं. जगामध्ये आपल्या सगळं काही दिसतं, परंतु हे ज्ञान कधी दिसतं का? तो परमात्मा दिसतो का? अखंड ओतप्रोत परमात्मा भरलेला आहे, परंतु तो परमात्मा दिसत नाही. ते ज्ञानही आपल्याला, त्या ज्ञानाचीही आपल्याला अजिबात कल्पना नाही. त्याचं कारण ज्याला आपण परमात्मा म्हणतो, ज्याला आत्मा म्हणतो, ज्याला ब्रह्म म्हणतो, हे कसं आहे तर आश्चर्य म्हणजे. आणि म्हणूनच हे आपण आत्मा समजून घ्यायचं आहे, ब्रह्म समजून घ्यायचं आहे, परमात्मा समजून घ्यायचं आहे, आत्मज्ञान समजून घ्यायचं आहे. पण महामुश्किल आहे बाबा. इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे, परंतु महाभयंकर अवघड झालेलं आहे. एका वेळेला आपल्याला काय करता येईल, त्या अशी झेप घेता येईल का त्या सूर्याला पकडता येईल, अशी आपल्याला काय करता येईल, तर अशी आपल्याला झेप घेता येईल का त्या शेषापर्यंत आपल्याला पोचता येईल, पृथ्वीच्या मध्यावर. परंतु हे आत्मज्ञान कळेल असं नाही. आणि म्हणून ह्या ज्ञानाची किंमत आपल्याला कळावी लागते. आणि हे ज्ञान कसं आहे, ह्या विश्वाच्या पलीकडचं ज्ञान आहे, मनाच्या पलीकडचं ज्ञान आहे, बुद्धीच्या पलीकडचं ज्ञान आहे. जिथं मन पोचू शकत नाही, जिथं बुद्धी पोचू शकत नाही, जिथं विचार पोचू शकत नाही, नवे नवे मन, बुद्धी, विचार, उच्च विचार, ज्ञान जेव्हा त्या आत्म्याकडे जायला निघतं, तर तेव्हा काय होतं, आत्म्यापर्यंत पोचलं की ते नष्टच होऊन जातं. जसं बकरी वाघापर्यंत जावी, जोपर्यंत वाघ भेटला नाही तोपर्यंतच ती बकरी, परंतु वाघाची गाठ पडली का ती बकरी म्हणून राहत नाही. तसं ह्या ज्ञानाची गाठ पडली का हे मन, बुद्धी, इंद्रिय, जग काही एक राहत नाही. हे आश्चर्य आहे. आणि म्हणून पहा, देहापेक्षा देह, एक एक अक्षर इथं महत्त्वाचं होतं. अंतःकरणाचा ठाव घेणारं, अंतःकरणामध्ये प्रचंड अशा प्रकारचा काय आहे, तर अंतःकरण ढवळून काढणारे, आश्चर्याचा प्रचंड धक्का देणार अशा प्रकारचा प्रचंड एक एक हादरा. भूकंपाचे हादरे फार काहीच नसतात, तुच्छ असतात, किती मोठा भूकंप असू दे. पण ते आत्मज्ञानाचा एक एक धक्का म्हणजे महाभयंकर हजारो भूकंप सुद्धा जिथं कमी पडतील. आणि म्हणून काय सांगितलं, शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, बुद्धीपेक्षा त्या बुद्धीतला विचार श्रेष्ठ आहे, आणि त्या विचारामधलं जे ज्ञान आहे ते ज्ञान हे श्रेष्ठ आहे. आणि ते ज्ञान जे आत्म्याचा शोध घेतो त्याच्या इतकं महत्त्वाचं त्रिभुवनात काहीच नाही. सूर्य आकाशात तळपतोय, प्रखर अशा प्रकाशानं तो सूर्य आकाशामध्ये प्रकाशत आहे, परंतु वटवा होणारा प्रकाश दिसत नाही, सूर्य दिसत नाही. त्या घोबडाला सूर्य दिसत नाही, नाही का. ते तर आंधळेच आहेत, वटवा गोळा आंधळा आहे, नाही का. घोबड आंधळा आहे म्हणून त्याला सूर्य दिसत नाही. आता गाढवाला डोळे आहेत, तो सूर्य पाहतोय, परंतु त्याला सूर्याचा प्रकाशाची किंमत त्याला कळत नाही, नाही का. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, कितीही जरी ऐकलं तरी हे ज्ञान कळावं लागतं. जसं अशिक्षित माणसानं एखादं इंग्रजीतलं व्याख्यान ऐकावं
अंगठे बहादर माणसानं इंग्रजीतलं व्याख्यान ऐकावं, ते जसं त्याच्या डोक्यावरून जातं, त्यातलं एक अक्षर त्याच्या बुद्धीमध्ये शिरत नाही, तशा प्रकारे हे आत्मज्ञान. जगाला आत्मज्ञान म्हटलं का कोणी तिकडं पाहत नाही, वाकडं तिकडं तोंड करतात. नव्हे नव्हे अशा आत्मज्ञान ऐकणाऱ्याला मूर्खात नव्हे गाढवामध्ये काढतात. परंतु मूर्ख कोण? तर जो आत्मज्ञानाकडं पाठ फिरवतो त्याच्यासारखा मूर्ख त्रिभुवनात कोणी सापडणार नाही. आत्मज्ञानाची ज्याला किंमत कळत नाही, परमात्म्याची ज्याला किंमत कळत नाही, तो या ब्रह्मांडात त्याच्या इतका मूर्ख कोणीही नाही, नाही का? आणि मग हे आत्मज्ञान आपल्याला कळत नाही, हे ज्ञान कळत नाही, नाही का? मग ऐकलं तरी एक तर आतमध्ये शिरत नाही, अंतःकरणामध्ये शिरत नाही. अंतःकरणामध्ये शिरत नाही का? खडकावर पडलेला पाऊस जसा व्यर्थ असतो आणि नांगरलेल्या जमिनीमध्ये पडणारा पाऊस काय होतो? थेंबन थेंब तो कामाला येतो. परंतु खडकावर पडलेला पाऊस काय होतो? येतो, बदाबद बदाबद धोधो धोधो पाऊस पडतो आणि वाहून जातो, 5 मिनिटात कोरडं ठणठणीत. तशाच प्रकारे एवढं ऐकतं. समजा आपण 2 घास खाल्ले आणि जुलाबाची बाधा जर असेल तर खाल्लेला कणसुद्धा अन्नाचा कामाला येत नाही. मग तशा प्रकारे ह्या जगाला तो मला सांगतो किती दुर्दैवाची गोष्ट आहे. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा, नाही का? आणि म्हणून कसं आहे तर अंतःकरण कसं झाले पा विषयांनी इतकं बरबटून गेलेलं आहे, इतकं बरबटून गेलेलं आहे. जसं जेवणाचं ताट, घाणेरडं ताट, 1-2 महिना घासलेलं नाही का धुतलेलं नाही असं ताट, त्याच्यामध्ये 4 दिवसाची विटलेली भाजी, नाही का? आणि अशा प्रकारे भाकरी का ज्या भाकरीला बुरशी आलेली आहे अशी भाकरी ताटामध्ये जर खायला जरी घेतली तर जेवण कसं लागणार आहे? मग तशाच प्रकारे काय आहे तर ह्या ज्ञानाची किंमत ह्या जगाला पटत नाही, जगाला किंमत कळत नाही. आणि म्हणून तर जो महाभयंकर तो सुखाचा समुद्र आहे, हा जो प्रत्येक जीव कोणताही असो, मनुष्य असो, प्राणी असो, पशु असो, पक्षी असो किंवा दगड असो, सज्जन असो, दुर्जन असो, पापी असो की दरोडेखोर असो, परंतु प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा सुखाचा समुद्र आहे. परंतु प्रत्येकजण काय करत आहे तर असे भ्रष्ट झालेले आहेत, भ्रष्ट झालेले आहेत. का? तर त्यांच्या अंतःकरण ज्ञान मलिन झालेलं आहे. आणि म्हणून काय आहे अनंत योनी, अनंत जन्म, अनंत कर्म ह्या देहामध्येच आपण अडकून पडलेलो आहोत. अज्ञानामध्ये आपण खितपत पडलेलो आहोत. आणि हजारो अशा महाभयंकर दुर्धर व्याधींनी हा देह ग्रस्त झालेला आहे, अशी त्याची अवस्था आहे. आणि आपल्याला तर कशाची गरज आहे? आणि म्हणून दुर्दैव ह्या जगाला ज्ञान ही गोष्ट माहीत नाही. ज्ञान असतं हेच माहीत नाही. देव कसा आहे हे माहीत नाही. ज्ञान कशाला म्हणतात हे माहीत नाही. हे ज्ञान कशा करता माहीत नाही. ज्ञानाचा अवलंब कसा करायचा माहीत नाही. आणि ह्या ज्ञानाचा उपयोग करून आत्मज्ञानापर्यंत, परमात्म्यापर्यंत कसं पोचायचं हे कोणालाही माहीत नाही. हे यासारखं किती राजा असू द्या, किती श्रीमंत असू द्या, देव असू द्या, देवता असू द्या, राजा असू द्या, चक्रवर्ती राजा असू द्या, त्रिभुवनातला कोणीही किती मोठा जरी असला तरी एका जसं मोराची अंगे पिसे हाती डोळसे, परंतु एकली दृष्टी नसे आणि ते व्यर्थ.
मोलाचं पीस असतं, त्याच्यावर हजारो डोळे असतात, परंतु एकही डोळा काय असतो, दृष्टीच्या दृष्टीनं व्यर्थ असतो. शेकडो डोळे आहेत, परंतु एकाही डोळ्यानं दिसत नाही. म्हणून एवढी अफाट बुद्धी, परंतु ही बुद्धी मलिन झाली. आणि म्हणून तर देवाचा अवतार झाला, साधू संतांचे अवतार झाले, वेदशास्त्र निर्माण झाली, परंतु माणसाची तिकडं प्रवृत्ती येत नाही. एखादा भाग्यवंत असतो त्याची तिकडं प्रवृत्ती होते, परंतु माऊली सांगतात हे महान 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 सत्य आहे की आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी, आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी, प्राप्तीच्या पहिलं उपायला एखादाच. एक नव्हे, दोन नव्हे, हजार नव्हे, लाखो नव्हे, कोट्यावधी लोक त्या आत्मज्ञानाच्या प्राप्तीकरता निघतात, परंतु माऊली म्हणतात की एखादाच तिथपर्यंत पोहोचतो. का बरं? एखादा तिथपर्यंत का पोहोचतो नाही का? आणि म्हणून कसं आहे तर पहा आता, दृश्याने रोखली वाट काय हवी, देहबुद्धी केली बळकट, ब्रह्म पाहो गेला धीट, तो दृश्याने रोधली वाट परब्रह्माची. आणि म्हणून जेव्हा आपण ज्ञानाचा आश्रय करतो तेव्हा आपल्याला कळून येतं. काय कळून येतं? आपला देहसुद्धा कसा आहे, आकाश स्वरूप आहे नाही का? देह आकाश स्वरूप आहे. आणि देह ही देह मुळात, म्हणून तर ज्ञान सांगते, आत्मज्ञान सांगते, म्हणून ते दुर्मिळे जगामध्ये मिळतच नाही. केवळ आत्मज्ञानी संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, श्रीपाद बाबा अशासारखे महान संत त्यांच्याजवळ हे आत्मज्ञानाचा ठेवा असतो. परंतु त्यांना जेव्हा शरण जावं, आणि शरण जे गेलेले आहेत, आपण 100 झाडं लावावीत, 100 झाडं लावावीत. त्यामध्ये काय होतात, सुरुवातीला 10 झाडं तर उगवतच नाहीत नाही का? त्यानंतर 40% तर खाऊन जातात, जनावरच खाऊन जातात. 100 झाडं लावली तर त्यातून 4-2 झाडं फक्त शेवटपर्यंत जागतात, शेवटपर्यंत जागतात नाही का? जसं एस टीमध्ये प्रवासी असावेत, एक एक प्रवासी उतरत जातो आणि शेवटच्या ठिकाणी एखादाच प्रवासी असतो, तसं आत्मज्ञानापर्यंत एखादाच प्रवासी असतो. आणि म्हणून कसं आहे, शास्त्रानं सांगितलं, पण बुद्धीला पटत नाही, बुद्धी स्वीकारत नाही. आणि आपण ज्याच्यामध्ये आपण जे पाहतो, जे ऐकतो, ज्याच्यामध्ये वास्तव्य करतो, ज्याचा भोग घेतो, ते सत्य वाटतं, त्याच्या जीव अडकला, म्हणून तो ब्रह्मस्वरूपापर्यंत पोहोचत नाही. म्हणून काय आहे, देहबुद्धी केली बळकट, ब्रह्म पाहो गेला धीट, दृश्याने रोखली वाट परब्रह्माची. म्हणून हे दृश्य काय आहे, जग काय आहे, म्हणून दृश्य कळावं लागतं, जग कळावं लागतं. आणि मग हीच भ्रांती आहे, प्रत्यक्षात वास्तवात सांगतात नाही का? म्हणून सांगितलं, माया ब्रह्म ओळखावे, त्यास अध्यात्म म्हणावे, आणि मायेचे ते जाणावे स्वरूपाधी. आणि अजून माया जाणावी ह्याच्याकरता पहा, असे ज्ञानेश्वरी आहे, एकनाथी भागवत आहे, अमृतानुभव आहे, योग वासिष्ठ आहे, पंचदशी आहे, अशा प्रकारचे ग्रंथ आहे. आणि त्या ग्रंथामध्ये आघात ज्ञानाचा प्रचंड अशा प्रकारचा अनमोल अशा किमतीचा ठेवा त्याच्यामध्ये आहे. परंतु तो काय झालं पाहिजे, बुद्धीनं ते स्वीकारलं पाहिजे, बुद्धीनं स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणूनच कसं आहे, ते ज्ञान स्वीकारण्याकरता बुद्धी कशी लागते पहा, ते ज्ञान स्वीकारण्याकरता बुद्धी शुद्ध लागते, बुद्धी शुद्ध लागते. आपण पाणी पितो, ते पाणी जर दूषित असेल, पाणी एक स्वच्छ शुद्ध पाणी, आणि दुसरं अस्वच्छ आणि ज्याच्यामध्ये किडे माकोडे आहेत असं पाणी. स्वच्छ पाणी जर घेतलं तर ते आरोग्य वाढवतं, तहान भागवतं आणि तृप्ती करून देतं. आणि अशा प्रकारचं दुर्गंधयुक्त पाणी जर असेल तर ते काय करतं, सगळं आरोग्य बिघडून टाकतं. उलट्या काय, जुलाब काय, आजार काय,
त्यांचा धुमाकूळ होतो असं मलिन पाणी घेतलं की. तशाच प्रकारे मलिन विचारांनी काय होतं, ज्ञानाचा बट्ट्या बोळ होतो. आपल्या सुखाचा सर्व चिंधड्या उडतात आणि उभ्या आयुष्याची माती होते पहा. आणि म्हणून एक आहे जो आत्मज्ञानाच्या रस्त्याला लागतो ना आणि आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेतो, तो महाभाग्यवंत. तो साक्षात परमात्म्याचं एक अद्वितीय अशा प्रकारचं स्वरूपच आहे असं म्हणायला हरकत नाही, नाही का. आणि म्हणून ते ज्ञान जे आत्मज्ञान जे देतात, आत्मज्ञान देतात, कीर्तन करणं, प्रवचन करणं, नाही का. आणि म्हणून अर्जुना वेद जरी झाला परंतु माती निनत वाया गेला, कणू सांडुनी उपनिला कोंडा जैसा. नाही का, काय सांगितलं अर्जुना, वेद जरी झाला परंतु माते निनता वाया गेला, कणू सांडुनी उपनिला कोंडा जैसा. चित्ती अहंते ठाऊ, जिव्हे सकल शास्त्रांचा सराव, कोटी जन्म जावो परिण पवे माते. त्याच्या जिभेवर ज्ञानेश्वरी पाठ आहे. अभंगाची प्रमाणं अगदी सुंदर गोड आवाजात, अतिशय आश्चर्यकारक अशा सुंदर चालीमध्ये सगळं आहे. परंतु ते काम देत नाही. ते रोज बासुंदी खात 2-3 टायमाला, त्यानं काय होईल, प्रकृती उत्तम होईल का, नाही. भाजी भाकरी रोज खा, बासुंदीची किंमत काय आणि भाजी भाकरीची किंमत काय. पण तीच भाजी भाकरी काय करते, त्याला शक्ती देते, आरोग्य देते आणि त्याचं आयुष्य उत्तम अशा प्रकारचं घडवते. मग तशा प्रकारचं जगामध्ये एक आत्मज्ञान हे भाजी भाकरीसारखं आहे, नाही का. परंतु आत्मज्ञानाकडं, आणि म्हणूनच काय आहे तर आत्मज्ञानी, आत्मानुभवी अशा प्रकारचे जे संत असतात. आणि म्हणून ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, बुद्धरया आले दीनजना. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडजीव, वाढवाया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. तुकामणी गुणचंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतच्या. म्हणून हे संत म्हणजे सामान्य नाहीत, साक्षात ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, येर माणूसपण भांब लौकिक भाव. संत माणसासारखे दिसतात, माणसासारखे बोलतात, माणसासारखे व्यवहार करतात, प्रपंच करताना तुमच्या आमच्यासारखे दिसतात, परंतु साक्षात त्या ज्ञानाला पायचं जर झालं, ज्ञान अदृश्य आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, नाही का. परंतु ते ज्ञान जर आपल्या पायचं जर झालं तर आपल्याला संतांच्या रूपानेच ते ज्ञान पाहायला मिळेल. म्हणून ते चालते ज्ञानाचे बिंब, ते साक्षात जिवंत, ते कशा आहेत, ज्ञानाची ती साक्षात मूर्ती आहे. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, नाही का. म्हणजे ते काय म्हटलेलं आहे, चालते ज्ञानाचे बिंब, नाही का. किंवा चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. अमृताचे बोलणारे आणि अमृताचा समुद्र आहे, अमृताचाही आहे परंतु बोलत नाही, परंतु समुद्र आहे, अमृताचा आहे, त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे आणि तो बोलतो, ते ज्ञान सांगतो. असे संत साक्षात अमृताचे बोलके समुद्र. आणि म्हणून असे संत कसे आहेत, म्हणून बुद्धी पाणी पिना छान करून गुरु करना छान कर. अशा आत्मज्ञानी महान, आणि म्हणून कसं आहे, अत्यंत पुण्यहीन, स्वच्छ बुद्धीनं, शुद्ध बुद्धीनं अशा त्या संतांची काय होते, जरी गाठ पडली तरी त्यांच्यावर श्रद्धा जडावी लागते. आणि म्हणून काय, ते ज्ञानपैगा ब्रवे मनी अति आणावे, तरी संताया बजावी सर्वस्वेसी. जे ज्ञानाचा क्रूठा ते तर सेवा हा दारवंटा,
मग स्वाधीन करी सुबटा ओळगोनी, तरी तरू म्हणू जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दाशी सकळ, मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुशिले, जेणे अंतकरण बोधले संकल्पा नाही. असे ते संत साक्षात ज्ञानाची मूर्ती, साक्षात ब्रह्मज्ञान देणारी, मोक्ष देणारी, परमात्म्याला आपल्या हातात देणारे, अशा प्रकारचे साक्षात ते महात्मे असतात. म्हणून आकाशाच्या पोटी सूर्य तारांगणे दोनशी समान मानू नये. संतांचं महत्त्व, ज्ञानेश्वर महाराज देह धारण करून आले, आपल्यासारखाच देह होता, आपल्यासारखेच हातपाय होते, आपल्यासारखेच नाक डोळे होते, दिसायला आपल्यासारखेच, व्यवहार आपल्यासारखा, परंतु ते कसे होते? आपल्यासारखे अजिबात नव्हते. तो साक्षात कसा होता? निर्गुण निराकार असा तो परमात्म्याचा अशा प्रकारचा सर्वश्रेष्ठोत्तम अवतार होता. दिसायला मनुष्य देह, परंतु साक्षात जिवंत अशा प्रकारची ज्ञानाची मूर्ती. चैतन्य नाही का म्हणून कसं आहे? तर तो चैतन्याचा जिव्हाळा नाही का, कैवल्याचा पुतळा नाही का, प्रगटला भूतळा, मोक्ष मार्गीचा संगती ज्ञानोबा माझ. आणि अशा प्रकारचे ज्ञानेश्वर महाराज प्रगट झाले नाही का. आणि म्हणूनच ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही. परमात्मा सर्वश्रेष्ठ, संत सर्वश्रेष्ठ आणि अध्यात्माचं ज्ञान देणारे ते ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ. म्हणून पंढरपूरसारखं क्षेत्र नाही, कारण अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचं तिथं साक्षात वास्तव्य आहे पंढरीनाथाचं. पंढरीसारखं क्षेत्र नाही, विठ्ठलासारखं दुसरं दैवत नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नायक त्या ठिकाणी अशा आसुसलेल्या, पिडलेल्या, व्याकुळ झालेल्या भक्तासाठी तो पंढरपूरमध्ये विटेवर साक्षात अखंड उभा आहे. म्हणून पंढरीसारखं दैवत नाही, विठ्ठलासारखं पंढरीसारखं क्षेत्र नाही, विठ्ठलासारखं दैवत नाही. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत खरोखर झाले नाहीत, होणार पण नाही. आणि ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, ज्ञानेश्वरीसारखा अध्यात्मज्ञान प्रसवणारा जिवंत अध्यात्मज्ञान, आश्चर्यकारक अगाध सामर्थ्य असणारं, या जीवाला ब्रह्मत्व देणारं अशा प्रकारचं शास्त्र ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही. आणि म्हणून आता आणखी काय पाहिजे आपल्याला? पंढरपूर साक्षात तो पंढरीचा परमात्मा विठ्ठल साक्षात आहे. ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत झालेले आहेत, नाथ महाराजांसारखे संत झालेले आहेत, ज्ञानेश्वरी भागवतासारखे ग्रंथ आहेत. आणि अति जुना वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना जो केलेला उपदेश योग वाशिष्ठ आहे नाही का. आणि संत महात्म्यांनी आपल्याला ज्या ज्ञानाचा उपदेश केला आणि जो सत्संग उपलब्ध करून दिला, एवढं या जगामध्ये आमोल किमतीचं आहे. याच्या इतकं श्रेष्ठ जगामध्ये याच्या बरोबरीचं काहीच नाही. मग आणखी काय पाहिजे जीवाला? आणखी काय पाहिजे जीवाला नाही का. अगदी काय केलेलं आहे सारखाच, तर तीही सुखाची संपत्ती आपल्या स्वाधीन करून आपल्याला दिलेली आहे. आणि म्हणून कसं आहे आता, तर जो एवढं परिपूर्ण झालेलं आहे आणि जो कोणी या भाग्यवंत या ज्ञानाची कास धरील, संत महात्म्यांना शरण जाईल, भगवंताचं नामस्मरण करील, शास्त्राचं अध्ययन करील आणि तो परमात्मा साधू संतांकडून साक्षात आपल्या हृदयामध्ये स्थापित करील, तर तो महात्मा तो ह्या कोट जगामध्ये भाग्यवान. तो भिकारी जरी असला, आंधळा जरी असला, पांगळा जरी असला, कसाही जरी असला, तर तो आत्मज्ञान संपन्न आहे. त्याच्यासारखा भाग्यवंत त्रिभुवनात कोणीच नाही, तोच. पुंडलिक वरदार विठ्ठल.